घटना दिनांक 18/4/2018 रोजी देवपूरमध्ये घडली होती। देवपूरच्या वाडीबोकर रोडवर सायंकाळी घटना घडली होती। 16 वर्षाचा शालेय विद्यार्थी होता सनी साळवे आणि त्याच्यासोबत असणारे सुमेध सूर्यवंशी, सागर साळवे यांना बेदमपणे मारहाण करण्यात आली होती आणि त्या मारहाणीत सनीचा निर्गुणपणे खून करण्यात आला होता। आणि त्यानंतर ज्यावेळेस त्यांना ट्रीटमेंटसाठी सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणण्यात आलं, त्या ठिकाणी आरोपींनी येऊन पुन्हा तिथल्या जे काही जखमी होते त्यांना मारहाणीचा प्रयत्न केला आणि बेदमपणे दहशत करण्याचा प्रयत्न केला। शहरातली अत्यंत घाणेरडी घटना त्या 2018 मध्ये घडली होती, ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याचा खून होतोय आणि त्याचा खून झाल्यानंतर त्याला ज्यावेळेस सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणण्यात आलं, त्या ठिकाणी देखील त्याला मारण्याचा प्रयत्न झाला। अशा पद्धतीने नृशंस हत्याकांड त्या ठिकाणी घडलं होतं आणि त्या हत्याकांडानंतर आजतागायत आरोपी हे तुरुंगात होते। या ठिकाणी आमची भूमिका अशी होती, शहरातलं वातावरण हे जे काही प्रदूषित झालं आहे, गुंडांच्या गर्दीने भरलेलं आहे, ते कुठेतरी कमी झालं पाहिजे, म्हणून आम्ही ही केस जीवतोड पद्धतीने चालवण्यात आलेली आहे। या ठिकाणी जी काही आज निकाल लागलेला आहे, आज निकालामध्ये डबल लाईफ आरोपींना देण्यात आलेले आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी निकाल आज न्यायालयाने घोषित करण्यात आलेला आहे। आरोपींना या ठिकाणी न्यायालयाने निर्दोष दोषी धरलेला आहे आणि त्यांना लाईफ इम्प्रिझनमेंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे। एकूण किती आरोपी याच्यामध्ये होते आणि ते कुठल्या रहिवासी होते आणि किती वयाचे होते? जो सनी साळवे हा मयत झाला त्यावेळेस त्याचं वय केवळ आणि केवळ 16 वर्षाचं होतं। 16 वर्षाच्या मुलाला ज्यांनी मारलं त्यांचं वय त्यावेळेस जवळपास 35-40च्या आसपास होतं। अशा पद्धतीचं त्याचं वय होतं आणि आरोपी हे देखील धुळ्यातलेच राहणारे होते आणि सनी साळवे देखील धुळ्यातलाच राहणारा होता। जवळपास आज 6 वर्ष होण्यात आली, आरोपींना जामीन मिळालेला नव्हता, आरोपी तुरुंगात होते। या ठिकाणी एकूण 4 आरोपींना डबल लाईफ या ठिकाणी लागलेली आहे। न्यायालयाने त्यांना डबल लाईफ या ठिकाणी दिलेली आहे।